नमस्कार. रुपालीज लाईफस्टाईलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. चला तर मंडळी, आज काय खास बनवलं आहे बघू. मी एक व्हिडिओ टाकला होता. तर त्याची मी सांगितलं होतं की पूर्ण रेसिपी लवकरच अपलोड करेल. चला तर मंडळी, आज आपण काय बनवणार आहोत ते बघू. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत केळ्यापासून मस्तपैकी असा शिरा. तर चला बघू काय काय लागणारं साहित्य आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे केळे, आणि रवा, तूप, साखर, विलायची, अशा प्रकारे हे साहित्य लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय करायचं, रवा मस्तपैकी असा भाजून घ्यायचा तूप टाकून. रवा चांगला भाजला की आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून परत एकदा आपण त्याला थोडंसं रोस्ट करून घेणार आहोत. आणि रोस्ट झालं की आपण प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकली मस्तपैकी. तर काय करायचं, त्याला मस्त असं छान वितळून द्यायचं. त्याच्यामध्ये विलायची वगैरे टाकायचं. विलायची टाकली की छान त्याला असं थोडंसं साखर वितळून द्यायची. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, केळ्याचे जे काप आहेत ते काप टाकणार आहोत. केळ्याचे काप टाकले तर त्यांना पण छान असं मॅश करून घ्यायचं बारीक. छान मस्तपैकी मॅश झाले त्याच्यानंतर आपण शिरा म्हणजे जो आपण रवा भाजून घेतलेला आहे, तर तो भाजून घेतलेला रवा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर हा जो भाजून घेतलेला रवा आहे, तर तो आपल्याला तुपामध्ये मस्तपैकी असा भाजायचा आहे. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स पण तेव्हाच ॲड केलेले आहेत भाजताना. तर हे बघा, हे अशा प्रकारे मस्तपैकी केळी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. त्याला छान असं बारीक होऊन द्यायचं. आणि या ठिकाणी जर इतर काही तुम्ही आंब्याचं वगैरे करत असताल, चिक्कूचं करत असताल किंवा ॲपलचं, तर याच वेळेला ते टाकायचं. त्या फ्लेवरचे शिरा आपला तयार होऊन जातो. तर आता मी ह्याच्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आणि आता याला जर थोडंसं फुल गॅसवर हे शिजवायचं आहे. मस्तपैकी वाफ बसती. त्याच्यानंतर खाण्याचा रंग मी टाकलेला आहे आणि हलवून घेतलेला आहे. आणि आता मस्तपैकी आपले शिरा चमचमीत खायला तयार आहे. अतिशय पौष्टिक आणि खमंग असा चवीचा लागणारा हा शिरा आहे मंडळी. इतरही माझ्या रेसिपी आहेत चॅनलवर, तुम्ही जा चॅनलवर, सबस्क्राईब करा चॅनलला असंच छान छान रेसिपीजसाठी. आणि सगळ्या रेसिपी बघा, तुम्हाला नक्की आवडतील. लाईक करायला विसरू नका.